निघतात मग घरच पोट्ट चालू होते नेते नदीत तोही मरते आणि त्याच्या बापालाही मारते कोणतंही काम पद्धतशीर करा त्याचं कल्याण आहे खोटं बोलतो पण तुमचं भविष्य सांगू हात दाखवा तुम्हाला परचा निघाला महिने अत्यंत दारिद्र्यातून तुमचं कुटुंब वर आलं एक आणि तुम्ही हार्ड वर्कर आहात म्हणजे हार्ड वर्कर म्हणजे मेहनती आहात हरामाचं एक दिवस खात नाही आणि आनंदाचा संसार आहे बायकोही चांगली भेटलेली आहे बरोबर सर्व परिवार सुखाचा आहे तुकाराम महाराज सांगतात तसं अवघाची संसार सुखाचा करीना तुम्ही कशासाठी आले कोण्या गावचे बोडणगावाचे बोडणगाव किती किलोमीटर आहे 13 किलोमीटर बायको आली का नाही एकटेच आले कहून दुसरी आहे का ज्यानं बायको आली सोबत बायकोले आणलं त्यानं उभं राहा आली बसणार आहे ना थांब ना तुम्ही थांबा ना तुमच्यामुळं तर मोसम मध्ये आलो मी जे बाहेर गाऊन अण्णाच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला आले ते नवरा बायकोनं उभं राहा 1 मिनिटासाठी उभे राहा बाहेर गाऊन जे आले ते बायकोले एकानंही नाही आणलं थोरे तुमची जिंदगी इकडे हे खुर्चीवरचे लोक आहेत उच्चे लोक की उची पसंत या इकडे मला वाटलं कोणी आलेच नाही का अण्णा एवढं मोठं झटून राहिले या ना हो तुम्ही खानदेशातल्या बायाही मोठ्या भेका आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या विदर्भातल्या बाया नाही भेका धाडकन येऊन जाते या ना भाऊ वा विठोबा रुक्माई विठ्ठल अरे आम्ही विठोबा रुक्मिणी मंदिरातच पाहतो हे बा हे जिवंत विठोबा रुक्मिणी आहे धन्यवाद कोण्या गावच्या मॅडम माईक द्या या शेतकऱ्याकडून तुमचा सत्कार तुम्ही शेतकरी बिलाली आणि याचं नाव काय ताई निंबा पाटील दिलभर पाटील दिलभर दिल में तुझे बिठा के कर लूंगी मैं आई साहेब आज अण्णा साहेबांना आशीर्वाद द्या करता आले दोघही मंदात लेकर आले की दोघंच आले मोटरसायकलवर 4 व्हीलर न आले चांगलं आहे दोघंच आले की सुंदाईले आणलं तुम्ही मस्त गेम बसवला आज काय नाव तुमचं लोक सिनेमा पाहायला बायकोले नेतात तुम्ही कीर्तन ऐकायले अण्णा साहेबाले आशीर्वाद द्यायसाठी आले घ्या करा बाईचा सत्कार मग मी म्हणजे तुम्ही काय स्वतःला काय समजता त्या बाई शिवाय तुमची जिंदगी हे आता सत्यपालची बायको गेली कोणी जेव्हाही नाही म्हणत कठीण आहे ना जोडीदार अवघाची संसार सुखाचा करी हो महाहू बाईच्या गळ्यात हार घाला टाळ्या नाही बाई टाकून नाही टाका हा चॅनल भेटला लग्नानंतर दुसरा सेकंडचा एक साडी दे रे तुम्हाला काय वाटते माझी बहीण आहे ना भाऊबीजले आलो का मी मग तुमचा मी साळा धन्यवाद या शेतकरी राजा या आईचा सत्कार करा टाळ्या ताई तिकडे बा ओके एक याईले शाल देणं हे भिना बायकोचे आले बसा महाराज लोकांच्या बाहेरनं तर पाया लागूच नका कारण काही महाराज फारच बदमाश राहतात ना लय बदमाश म्हणून दुरूनच राहत जा आणि चांगल्या चुंगल्या बाईनं तर जवळ जाऊच नको थँक्यू याईले शाल देतो ना हे आज तुमच्या हातानं यायचा खरंच सांगा दोघही पैकी आर्थिक कंडिशन तुमची चांगली आहे तुम्ही अक्कल न जगता हे मोटरसायकल वाले आहेत तुम्ही 4 व्हीलर वाले आहे म्हणून ज्याच्याजवळ जास्त आहे त्यानं कमी माणसाली इज्जत देणं शिकाव म्हणजे उद्या तो आपली किंमत करी हो महाच्या नमाच्या हो महाहू हा काय म्हणते काय मालूम टाळ्या थँक्यू टाळ्या वाजवा आणि बरं बाबा
मी विनोद केला. अरे संसारात नवरा बायको इतके आनंदात राहिले पाहिजे. नाही तर काही काही लोक लग्न हिच्या संग करते आणि प्रेम दुसऱ्या संग करते. आम्हाला नवरा बाया हो, मी काही बोलतो तुम्हाला वाईट नका वाटू देऊ. याच्यात नक्की केक वगैरे आलाच. केक आला काय? हे एवढा मोठा केकची गाडी. हे पहिले येईल केक लावू द्या. हे सत्यानाश करतील माय कीर्तन. हॅलो मी बंद करतो कीर्तन. केकची गाडी लागेपर्यंत मी चुप बसतो. मला अडथळा कबूल नाही हो. हॅलो शरद पवार साहेबांचा कार्यक्रम होता. सुप्रिया ताई अजित दादा माय कीर्तनात होते. हॅलो हे गडबड चालू केली. मी कीर्तन बंद केलं. माझ्या जीवार येते. हे झालं की मला सांगा सुनील भाऊ हे केकचं बजेट लय मोठा केक केला. 2 क्विंटल 21 किलो सर्वे 2 क्विंटल 25 किलोचा केक आहे त्याच्यात. हे तर मी जन्मात पहिल्यांदा पाहिला एवढा मोठा वाढदिवस. काय कार्यकर्ते आहेत तुमचे. वा सुनील भाऊ ओके. फक्त मंदात घेण्याला नका करू. कीर्तन खराब होऊ देणं नाही समजत. तुमचं निपटलं काय बंद करू की हॅलो नाही. मला हे अडथळा नाही पाहिजे. मा भाऊ मेला त्या दिवशी मी कीर्तनाच्या स्टेजवर गेलो. त्याच्या मुर्द्याच्या मागे नाही गेलो मी. मला किंमत मा कार्यक्रमाची आहे. मला किंमत तुमची आहे. मला किंमत या खुर्चीवर बसणाऱ्या बायाची आहे. हे आता गडबड होत असन मी बंद करतो. मी 10 मिनिटं देतो. 1 तासच कीर्तन करू पण मधात अडथळा नको. लेकरं तुमचेच आहेत ना. हे सीझरनं होईल दिसून राहिले मला. लेकरू हातात राहिलं नाही की समजून घ्या सीझरनं व्हायला. मांगींच्या हाताने मी व्हायला. 5 मिनिटात सत्यपाठ 1 2 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात जू 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 यानं अंदर बसा ना दादा. हे काही बियर बार नाही. हा संतांचा दरबार आहे. गाडगे बाबा तुकाराम महाराज बाबासाहेब शाहू फुले अण्णाभाऊ राणा प्रताप. आणि मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मला आनंद झाला. पहिल्यांदा मी तामसवाडीला जाऊन आलो 8 वर्षाच्या अगोदर. तामसवाडीच नाही, जे लोक फुले शाहू आंबेडकर विचारावर विज्ञानावर प्रेम करतात ते लोक मला बार बार बोलावतात. पण जळगाव जिल्ह्यात, धुळे जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात मी कमी आहो. आता माझे पुढचे 3-4 महिने भूक आहो मी. इकडे कमी आहो. इकडे मी पचत नाही. ऍसिडिटी होते. काऊन तर हे सत्यपाल पचून घ्यायला ताकद पाहिजे. आणि हे ताकद आप्पासाहेबांनी निर्माण केली. अण्णासाहेबांनी केली. म्हणून उदंड आयुष्य देतो. नाही तर बाया हो या बापाची ताकद नसती ग्रामपंचायतचे सरपंच बनली असती. एखाद्या सरपंच मॅडम न यावर साडी देऊन सत्कार करतो. नाही शरमणारी बाई अचिंत घरातच गुदमरून मरतो. आम्हाला क्रांतिकारी महिला पाहिजात. मुरदार बाया नाही पाहिजात. काय करतात या ना. राहा ना एखाद्या बाईनं उभी. सरपंच बाई या ना. येऊन जा. मी म्हणतो काहूनच माणसाईले भेटा नका तुम्ही. या माय मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा. बरं कपड्याला तेवून आपल्याच पार्टीचे हे सांगतो. आपली पार्टी म्हणजे राजकीय पार्टी नाही. राजकीय पार्टीची व्हॅल्यू 5 वर्ष. संतांच्या विचाराची पार्टी चंद्र सूर्य असेपर्यंत आहे. लक्षात घ्या. टाळ्या वाजवा. ताई कोण्या गावच्या. तुराजखेडा. चांगलंय. सरपंच आहे का तुम्ही. अभिनंदन. कोणामुळे झाले तुम्ही सरपंच. बोला बोला.
गावच्या चांगले लोक म्हणून तुम्हाला निवडून दिलं. पण महिलांना अधिकार कोण दिला? अण्णासाहेबांनी. अण्णासाहेबाला बुद्धी कोण दिली? त्याच्या बापानं. त्याच्या बापाला बुद्धी कोण दिली शाळा काढायची? अण्णासाहेबाले. हे दिली फुले शाहू आंबेडकरांना. शाहू महाराज, शिवाजी राजे, बाबासाहेब, कर्मवीर भाऊराव पाटील आले नसते ना ताई, जर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आलं नसतं तर तुम्ही ग्रामपंचायतच्या खुर्चीवर बसल्या नसत्या. हे सर्व उपकार शिवराया आणि भीमराया. तुमच्या हातानं हे बाई सोनं आणि पॅरिलिसिस व्हायला. सुनील भाऊची मायच हाती लागली आज. तुम्ही तवार दिवस ठेवला माय. धन्यवाद, आभारी आहो. अरे सुनील भाऊची मम्मीच आहे ना, आणि बाकीच्या बायाले उभी राह ना. मी नाही, मी कशी दिसू त्याच्यातच गुदमरून मला. अरे तुम्हा महिलांना हिंमत येऊ द्या. नाही तर काही काही गावात पंचायत समितीत बायको सभापती, नवरा उचापती. काय चालतं? हिंमतवान बाई आ तुम्ही. ते सुनील भाऊची माय म्हणून तर डायमंड चांगलं पैदा केलं. मागे नव्हती की डॉक्टरी नव्हती सुनील भाऊच्या टाइमले? सीझर झालं की नॉर्मल झालं? सांग आई. बोला बोला. आई बोला. नॉर्मल. अरे तो चेहरा सांगते. कष्ट करणारी बाई आहे. आता बंद झाले काम करणं. नाही तर रात्रंदिवस धावत गेली. पण आता जमलं बजेट. पोरग चांगलं पीस पैदा केलं. तेही असं केलं क्रांतिकारी. 2 क्विंटल 25 किलोचा केक आणला व तुझ्या पोरानं. किती भाग्यवान आहे. साडी दे रे. तुमच्या हाताने या बाईले साडी देऊन राहिलो. तुम्हाला वाईट वाटेल का? नाही ना? देते ना. तो देव होते. त्या पोराने एवढा कार्यक्रम ठेवला. अभिमान आहे. नाही तर काही काही पोट्टे देशीतच आहे. बार मध्ये जायला उशीर व्हायला. बारमध्ये जायला उशीर व्हायला. हा तिकडे पाहना. कॅमेरा चालू आहे ना माझा. माझाही कॅमेरा आहे. 3 जण चॅनल वाले आले. माझाही चॅनल आहे सत्यपाल महाराज फेसबुक पेज. शेअर करा तुम्ही. पाया पडतो. ऐकू दे आजचं कीर्तन. एवढ्या थंडीत पाया येऊन राहिल्या. कमाल केली हो तुम्ही. धन्यवाद. तुम्हाला सत्यशोधक विचाराचं पुस्तक देतो. घ्या. ओळखलं काय? बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही खाता त्या भाकरीवर. बाबासाहेबांची सही आहे र. तुम्ही खाता त्या भाकरीवर. बाबासाहेबाचे लेकर पेटलेलेच आहे. सही आहे र. मा मांग म्हण बरं आई. चांदण्याची छाया. त्याच्या पुढचं म्हण. कापुराची काया माऊलीची माया होता माझा भीमरा. थँक्यू. किती लेकर आहेत? मला 2 मुलं 2 मुली. बापा बापा. भगवान बुद्धाले किती होते? बोला बोला. एक ही था राहुल. उसको भी छोड़ दिया. बुद्धम शरणम बचा. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. द्यावा तथागत भगवान बुद्धांचा जय असो. रामचंद्र भगवान की जय. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की जय. राष्ट्रमाता जिजाऊ की जय. माता रमाई भीमाई अहिल्या देवी की जय. झांसी की राणी महालक्ष्मी बाई की जय. आज मला आनंद वाटला. अरे गौतमीच्या नावावर तर कोणी येते. हा बाय गौतमीचं नाव काढता बरोबर आले मोसम मध्ये. घ्या. हे आहे खानदेशी ढोलक. तुमच्या जळगाव जिल्हा फेमस आहे ना ते कमलाबाई.
कलाकार बाई होती. नाचणं म्हणजे वाईट आहे का हो? कला आहे. हिच्या उसाला लागली कोला, हिच्या उसाला लागली. हो बाई, 100 रुपये घे. घरची बायको उपाशी मारीन. बाहेर चिले मॅक्सी शिवण, लावणी बदलो. या रावजी बस्सा भाऊजी, या रावजी तुम्ही बस्सा भाऊजी. आई, तुम्हाला वाटत असं असं कसं कीर्तन आहे हो याच? तुम्हाला पारोळ्यावाले मालूम आहे म्हणून तर तिसऱ्यांदा आलो. एक बापू कुंभार नावाचे मित्र आहेत माझे, कुंभाराचं साऊंड वाले आहेत. आणि हे दुसरे मित्र आहेत माय, त्याचा गट आहे कुंभाराचा. आणि तुमचं कोणाचा आहे? पाटील गट, एकदम ओपन ओबीसी. मंदात सुनील भाऊ यशी. माऊलीची माया होता माझा भीमराया. माझ्या सुनील भाऊचं प्रेम अण्णासाहेबावर आहे. कारण अण्णासाहेबाचं काम शाहू महाराज सारखं आहे. पोरं शिकले पाहिजे. माझ्या शेतकऱ्याला पाणी भरपूर मिळालं पाहिजे. नदी जोड प्रकल्प. माझ्या शेतकऱ्याच्या बायकाईचे बिमाऱ्या आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. अनेक बांधकाम एसटी डेपो पासून. म्हणून मी अण्णासाहेब तुम्हाला उदंड आयुष्य भेटो. तुमच्या परिवाराकडून फार मोठं काम होते. नोटा तर कोणी कमावते हो? बाहेर प्रांतातली घटना आहे अण्णासाहेब. संडासात 9 कोटी रुपये निघाले. शिक्षण संस्था संचालकाचे तुम्ही वाचू. संडासात काय चाटतात? सत्यपानच्या लक्षात आलं, बाबू मी पैसे किती घेतो विचारा सुनील भाऊले. मी तेवढेच पैसे घेतो जेवढा मला खर्च येते. दररोज 10 साड्या वाटतो. 1000-1500 गरीबाच्या लेकराईले देतो. ते पोरं समोर असले तर ते जर बोलले तर, आता हे पोरग समोर आहे पण हे इरिगेशन अवल्याद आहे. तुझे पप्पा नोकरीवर आहेत का बाळा? बोला. ये इकडे. तुला एक हे पुस्तक वाचत जाय बाळा. ये पाय या. वैखूच येतात ना लेकर. नोकरीवाल्याची बायको ओळखू येते बाई. तिचे कपडे लत्ते, फॅरन लवली, कशी लवली, कुठून लवली. अव काही बायाची फॅरन लवली ती तुझी भेट नाही झाली 2 महिन्यापासून. उभाऱ्या खाण्याची भेटली नाही व तुले. संतूर साबण मालूम आहे काय? तर अंग धुवायच्या केलं कचर. तुमची गलती नाही, माझी गलती आहे. कधी दुसऱ्याला दोष देऊ नका. मी मलेच, कारण हे मला आहे ना, बाकीचे तुमचे आहेत. हे माईक तुमचे आहे. बाळा काय आडनाव रे बेटा? राहुल आहे तो. माईक घे. त्याचा आवाज वाढवलता तुम्ही म्हणून चिठी मारली. हा राहुल, काय आडनाव बेटा? कोण्या कंपनीचं बियाणं आहे तुझं? आडनाव काय? बंद केला तू, बंद केला तू. तुम्ही बंद केलं? नाही यानं केलं दादानं. या दादानं बटन बंद केलं. हा चालू आहे. महाजन. महाजन म्हणजे माडी का? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. धन्यवाद बाळ. मुळा भाजी. कोण्या क्लास मध्ये आहेस? 11वी. 11वी. तुला काय व्हायचं आहे शिकल्यानंतर? PSI. PSI. माईक जवळच ठेव दादा. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदन आहे. बरं PSI काऊ? हो ना, स्वप्न आहे. पण का? काही स्वप्नाले कारण तर पाहिजे. स्वप्नात तर शक्ती कपूरची पोरगी येते. कारण तर पाहिजे. काऊन येते? पिक्चर पाहायला म्हणून तिचं फेसबुक आपल्या डोळ्यासमोर येते. तुले पोलीस PSI का व्हावं वाटते? बोला. कारण मला अंगावर ते खाकीचे कपडे आवडतात. खाकी आवडते. खाकीच काऊन आवडते? खादी घालणं आणि पुरा देश खाय. अरे महात्मा गांधीच्या अंगात कपडे नव्हते पण जमवलं काहीच नाही भेट. जे दुसऱ्या म्हणून अजरामर आहेत महात्मा गांधी. या बाईले मालूम आहे, त्या पोरीले मालूम आहे बेटा.
गांधीजीच्या जन्माची तारीख सांग बरं बाई. मुलींनी बोला चटकन. लवकर. ऑक्टोबर महिन्यात. उभी राह, उत्तर दे. बोला ना. काय त्या खानदेशातल्या बाया आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या बोलत नाही. तुझे लोक की उची पसंत आहे. हा, बोला, बोला. राय ना उभी बाई. उभं राहून, उभं कधी तुम्हाला यावं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. राहून. हा, त्या राहा. उभ्या राहा इकडे या. या, येऊन हे जा. वाघिणीचं दूध प्यान वाघिणी सारख्या डकरा करत काय. माईक घ्या. धन्यवाद ताई. हा. बरोबर बोलल्या. गांधीजीचा जन्म. 2 ऑक्टोबर. हातात अंगठ्या किती होत्या गांधीजीच्या. सोन्याचे दागिने. बोला, बोला. हा. पण खादी अभ्यास आहे. तुम्ही टीचर आहात काय. तुमचे वडील टीचर होते. बाप कॉम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, बाई सॉफ्टवेअर. या बाकीच्या बाया बोलल्या का मी कधी बोलू. समाधी घे बाळा. आईचा सत्कार कर. साडी दे. तुम्हाला काही गरज नाही. तुम्ही एरिकेशन एखाद्या कोरडभाऊ बाईले देऊन टाका साडी. लई मजा येते ना. माय झिले नाही तिले द्या. मी साल्याच का वाटतो. मायले लुगडं भेटे नाही. माझ्या गावातले लोक म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते. लय मार खायला आहे मी. बाळा टाळ्या. वंदे मातरम. वंदे मातरम. तू पुस्तक वंदे ने. मातरम. वंदे मातरम. तू जरूर PSI होशील. पण PSI व्हायला अभ्यासच नाही कर लाग. दिवसभर मोबाईल पाहा नाही लाग. आलं ना. कमी पाहायचा पण अभ्यास करायचा. तुला मोठं व्हायचं आहे. धन्यवाद. थँक्यू. बस बस बस. महाजन साहेब आपण एकच आहो. तुम्ही माडी आहे. कोणी कुंभार आहे. बापू भाऊ. आज बापू भाऊ नाही वाटते. आहे का बापू भाऊ. या ना. असंत या ना. कुंभारन मी शिंपी. अरे असंत या ना. या असेल तर या. नाही नसन. एखादा न्हावी आहे का तुमच्यात. आम्ही नाविक कटिंग करू बारीक. अरे एखाद्या न्हाव्यानं कुंभारानं सोनारानं उभं राहा. आले नाही काय. 12 बोलू ते दार. नाविक नाविक कटिंग करू बारीक बारीक. बरं काही कुंभार आहे, सुतार आहे, लोहार आहे, पण ते ढेली अवल्यात आहे. पुस्तक घेऊन घ्या. इथं वाचू नजर नका. चुकीनं पैदा झालेली पुस्तक अवल्यात घे, आहे. त्याच्याजवळचं इकडे लक्ष अरे द्या. कधी हिंमत कोणाची इंद्रे. आता नाही. अरे आपला विचार झाला पाहिजे ना 12 बोलू ते दाराचा. पण मी नाही बोलत. मर मग. आमचं काय म्हणणं आहे. बाया पुरल्या ते कुटुंब पुरं कुटुंब आलं. या माय ते बाई पोरीले घेऊन आली ते बाई. ज्याईले 7 लेकरं आहेत त्यानं घरी झोपून ठेवले. नवराही घरी झोपून ठेवला. यायले आवर तू. काय चाटता अशी अवल्यात पैदा करून. अरे ऐकू द्या. त्या लेकरावाल्या मायले मी बोलावतो. तुझ्या पोरीले आणल्याबद्दल तुमचा सत्कार. या लेकराला घेऊन. या आता आली ते. अंबरून देशातल्या बाया शरमतात. राणाबाई उभ्या राहिली बाप्पा एक बाई. या माय. पण सत्यपाल महाराज फेसबुक शेअर करा. पैसे कमावण्याकरता नाही. माझ्या युट्यूबचे दुसरेच लोक पैसे कमावतात. धन्यवाद. समोर या इथं. इथं. मी दोन्ही देवीले धन्यवाद देतो. तुमची परिस्थिती लय गरीब होत होती. पण तुला लग्न झालं तेव्हापासून बेटा कमाई सुरू झाली. म्हणजे लग्न नसतं झालं तर त्या नवरा एवढ्या प्रगतीवर नसता गेला. तू लक्ष्मी आहे आणि हे सावित्री आहे. साडी दे दोघीले. वा. काही लेकरं किती आहेत. हे पोरगी या, माईक मध्ये. माईक घ्या. मध्ये बोला. एक पोर एक पोरगी. पोर आहे का. ही पोरगी. अच्छा. आणि एक पोरगी. समजा दुसरी पोरगी. पहिले पोरगा आहे की पोरगी. आणि समजा दुसरी पोरगी झाली असती तर मग बोला बोला. तिसऱ्याची वाट पाहिली असती का. पाहिली असती. म्हणजे पोरगा मोठा समजता आणि पोरीला हलकट समजता. तुम्ही बाईची जात असूनही तुमच्या डोक्यातून पोरापोरीचा भेदभाव गेला नाही. म्हणून हे कीर्तन ठेवलं माझं सुनील भाऊन. ताई पोरापोरी मध्ये भेदभाव नाही आहे. गोल साडी आहे की नऊवारी. आणि हे साडी कोणाला दाखवू नका.
ह्या बाया हलकी आहे की भारी आहे? कधी पोट भरतील मग तुमची हलक्या भारीनं? काय करता? नाही थांबा, थांबा, थांबा. नाही 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 नाही, आता मधात काही गडबड करू नका, बसून जा. नाही नाही, बसतात ना ते, उभे राहिले ते, किती उभे राहिले तरी अण्णासाहेब पळत नाहीत ना, सांगून देतो ना मी तुम्हाला. फक्त मधात गडबड करू नका, मला जमत नाही. मी गाडीत बसीन, वापस चाललाच आहे. कोणच इकडून तिकडे फिरू नका, काही काम नाही ना, घेणं ना देणं, कंदील लावून येणं. अबे 2 घंट्यापासून लोक येऊन बसले इथं. हा, तुम्ही त्या ताईचा सत्कार करा. आणि या बाईनं जे म्हटलं ते जीव, हे पोरगा आहे काय? आता काय पाहिजे तुम्हाला? हा, पहिली पोरगी आणि दुसरी पोरगी झाली असती तर? पाहिली आहे ना, नाही, समजा ही मुलगी झाली असती तर काय केलं असतं? मग राहू दिलं असतं. 2 वर. पण हिरोनं नसतं ऐकलं ना. तुमच्या हाताने या ताईचा, दोघही तुम्ही पोरगा पोरगी वाले झाले. मला वाटते एखादी दोन्ही पोरीवाली आली पाहिजे. टाळ्या. ज्या बाईनं 2 पोरीवर ऑपरेशन केलं त्या बाईनं उभं राहा. पोरा पोरी मध्ये बसा, बसा माय. याले 100ची नोट दे आणि हिली 100 दे. हे काही घरची अमीराची अवल्यात नाही. अडाणी आपण होतच नाही बाई. हा, 2 पैकी 1 दे रे. घे रे बाबा. तुम्ही बोल नका. तू बोलू नको बेटा, मी आजोबा हो. हे घे किंवा हे घे. बापावर गेला की मायवर गेला, पाहू घे मा. अब हे 2 गाईवर गेला तू, घे 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 घे. हा, घे मा. घे. हा, बचा. घे भाई, शरमला तो. या, तूही घे बेटा. हिची परीक्षा घेऊ. हा आहे कबीराचं पुस्तक, सत्यशोधक रविदास. 2 पैकी 1 घे. थांब बाई, बोलू नको तू. घे लवकर. टाळ्या. कोणावर गेली? तिच्या पप्पावर की मम्मीवर? बसा. तिची मम्मी म्हणते दोघाईवर गेली. नाही तर घरी गेल्यावर असा आहे, असाच जोडा पाहिजे. ज्या बाईनं 2च पोरीवर ऑपरेशन केलं त्या बाईनं उभं राहा. हा, राहा उभ्या. 1 मिनिट उभ्या राहा. साठी लवकर. ज्यांना 2च मुली आहे. नाही ना, तुला बोला. मालूम ना फेका आहे ते. ह्या प्रगती नाही करत. मी काय गच्ची दाबून राहिलो का तू? ज्या माणसानं 2च पोरीवर ऑपरेशन केलं त्यानं उभं राहा. 1 जण हा, ते या राहा. इकडे. येऊन जा. वा, हे मला चांगलं. आज की जय. वा वा, थँक्यू. हा, घ्या. किती लेकर आहे? 2च मुली. काही नाराजी आहे का? नाराजीमुळं करता काय हे जे आहे? खुशी नाही, भाषण द्यायला बोलावलं काय मी? हा, खुशी आहे, त्यासाठी शिशी बंद झाली पाहिजे. खुशीचा जर खुशी पाहायची असेल तर शिशी बंद व्हावी. म्हणून तुमच्यामध्ये कोणी पेणारे असेल, तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद करा. हे त्याला म्हणतो, तुम्हाला नाही म्हणत. पण 2 पोरीवर ऑपरेशन केलं, तुम्ही केलं की बाईनं? असेच चालू आहे ना तुम्ही. काऊन आता घ्या माईक. मी कायले करू म्हणतात? चुकीचं बोलले हा, हे घ्या. नाही, माईक देऊ वा, नको. वा, वा. अजून 1 घंट्यानं मग बोलतील नॉर्मल मध्ये. मला आनंद झाला. अरे लोक पोरीले पोराले हलकट समजतात. जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे. नाही, रक्षाबंधना करता तुला बहीण पाहिजे. भाऊ बीजे करता तुला बहीण पाहिजे. पुस्तक घ्या. मला कोण्या कंपनीची आहे वाज घेऊ द्या. जन्म देण्या. अरे मस्त ना. जन्म देण्याकरता मुलगी कान पाहिजे. मुलगी कान पाहिजे. अरे जा. जन्म देण्याकरता मुलगी कान पाहिजे. याची पुण्यतिथीचा टाइम आणतात हे. म्हणून तुमच्या पाया लागतो. वाढदिवसाने येईन मी तुमच्या. ओ मावसा, तुमच्या बर्थडेला येईन मी 12 वर्षानं. म्हणून आजपासून देऊन टाका.
कोणत्याही कंपनीची असो काय करता बार मध्ये जायला उशीर व्हायला बारमध्ये जायला उशीर व्हायला बघतोय चेअर्सवाला अरे वाट माझी बघतोय चेअर्सवाला बघतोय चेअर्सवाला अरे 68व्या वर्षी मस्ती करतो मी महाकीर्तनातून कोणी घरी जातच नाही हे दोघं सोडून नक्की दुसऱ्या पार्टीचे आहे काही काम आहे काय दोघांना ते माग तुमच्या माग लोक आहेत ना तुमची काय LCD पाहावं काय कसं हो काय हो तुम्ही चुपचाप बसून आहे हे उभेच आहे बरं हे मागचे आपल्याला काही त्रास नाही उभे राहा उभं राहायचा सर्वेले अधिकार आहे पण मत द्यासाठी आम्हाला मालूम आहे ना कोणाला द्यावं आमच्या लक्षात आहे 7,500 कापूस आणला तरी शेतकऱ्याला आत्महत्या करून मरून आला तरी लाजा नाही वाटून राहिलं तुम्हाला सोयाबीन 4.5 वर आलं जय जवान जय किसान जय जवान जय किसान मेला किसान झालं 75 वर्षात एखाद्या तरी शेतकऱ्यानं 2 एकर घेतलं का ज्याच्या घरात नोकरीवर आहे गुरुजी आहे प्राध्यापक 1.5 लाख प्राचार्य 1.5 लाख प्राध्यापक 1,30,000 गुरुजी 70,000 मॅडम दोघही नवरा बायको 1.5-2 लाख आणि इथं काय आहे एकरी 3 क्विंटल कापूस दाढी नाही केली काही काही शेतकरी आहे ज्यानं 8 दिवसापासून दाढी नाही केली त्यानं उभं राहा उभे मला शाल आहे का शाल तू जेवढं काही अशी नाही पाय आपल्याला लोक पैसे लय देतात तुम्ही केली का नाही तुम्ही शेतकरी आहे का पहिले सांगा तुमच्या हालत वरून 56 इंच दिसते शेतकरी आहे काय त्याला एवढं पोट कसं पुढे आलं काम करणाराचं पोट येत नाही ना पुढे नाही हे काम करणाराचं येतच नाही काय नाव तुमचं हा बरं तुमचं नाव काय आडनाव काका 20 नाही त्याच्यात 2 क्या बात आहे काय 22 कर एक पुणे गावावरून आले मी आलतो ना कुठे आलतो काय मोंढाळ्यात पिपरी मला थोडासा भेटू दे जादूची झेप नाही ओके मी आभार मानतो मी तुम्हाला 2 पुस्तकं सप्रेम भेट देतो ज्यानं कल्याण होते थँक्यू भाविस्कर सर बसा हे हातात काय घातलं ते हे आणि हे बाईनं दिली काय उंगली में अंगूठी अंगूठी में थँक्यू हे ऑटोमॅटिक घालून थँक्यू भाविस्करजी आपण कीर्तनाला आले आणि अण्णासाहेबाच्या वाढदिवसावर सुनील भाऊच्या आमंत्रणावरही आले थँक्यू एकटे झाले की करिश्मा बाईले आणलं काय श्रद्धा कपूर आल्या काय नाही ना श्रद्धा बाई मॅडम क्या बात 20 गुंठे अतित 200 एकर निरे पंक्तीत फिरूच गेली यांना गरमान त्यांना गरमान घरात नाही दानन राव साहेब म्हणो लग्नात उधळपट्ट्या करू करू भिकार चोट झाले लोक तुम्ही 20 गुंठ्यात एवढं जमवलं 56 इंच बसा थँक्यू आणि इमानदारी आहे हरामी रक्तात नाही तुमच्या म्हणूनच एवढं हँडसेट आहे ना जबरदस्त पुण्यात 22 कंपनीचा हँडसेट लेकर किती आहेत अजून वाट पाहिली तिसऱ्याची भावनगरला गेलते का थँक्यू बसा ठाल विठ्ठल बोला पंढरीनाथ महाराज की बालाजी भगवान की जय भवानी माता की जय
दारू पिणाऱ्या आपल्या बापाची बायको असताना दुसरी बाई ठेवणाऱ्या हरामखोराची. अरे रामाचं नाव घेता ना हरामी करता, आपल्या बायकोले धोका देता. काही काही बायाही जादूगर राहतात, ते नवऱ्याला धोका देतात. दोन दोन प्रकरण आहेत, राईट अँड लेफ्ट. म्हणून सत्यपालचं कीर्तन पोथी पुनारावर नाही आणण्याचं आहे. तुम्ही जे जीवनभर तुमच्या वडिलांना केलं, 8 मंदिर आहेत तुमचे, विद्या मंदिर, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज. अरे एवढंच नाही तर मुलांना उद्योग मिळाला पाहिजे. पॉलिटेक्निक कॉलेज, पॉलिटेक्निक मधून विद्यार्थी बाहेर निघाला की जगण्याची व्यवस्था आहे. एवढंच नाही तर फार्मसी, मेडिकल. गजानन भाऊचा पोरगा बी फॉर्म आहे, माझा नातू डी फॉर्म आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे. दर मंगळवार माझ्या पोराला सांगितलं जास्त जमा करू नको, कुत्र्याची मौत मरची. तुमचा जळगावातला डॉक्टर एका प्रकरणात पकडला गेला होता, त्याचं नाव सांगतो, नाव येत नाही मला पण तुम्हाला मालूम आहे. ते परळीले नेत जाय, ते विड्रॉल करायला, पोरगी असली की विड्रॉल. त्याची मौत किती बेकार झाली पाहून घ्या. इथं भरा लागते माय बहिणी हो. ज्या बाईनं सुनीले त्रास दिला तिची पोरगी दुःखातच आहे. ज्या सुनबाईनं सासूले हलकट समजलं त्या सुनीले बरोबर फटका देते निसर्ग. देव म्हणजे निसर्ग, सत्याचा वाली आहे. आणि एवढंही सांगतो, ज्याईनं हरामखोऱ्या केल्या त्याचे पोट्टे बेवडे पैदा झाले, त्याच्या पोरी लफडेबाज झाले. आपलं बोलणं सरळ आहे. आय एम ए सत्यपाल. तुम्ही 52 वर्षापासून कीर्तन ऐका, सत्य बोलतो. रागाला येऊ दे, मला काय कमर्शियल आहो काय, मी काय धंदेवाईक महाराज आहो. मले तुमचं कल्याण व्हावं, बुडते हे जन न देखवे डोळा. मी तसा जगलो. तुम्हाला जर खरंच वाटत नसल तर माझ्या जीवनावरच एक पुस्तक आहे, बोले तैसा चाले, द रियल हिरो. कमी अमेरिकेनं पुरस्कार दिला मला. मी शानपणा नाही सांगत, मी जगलो. माझं लग्न मी 150 रुपयात केलं. माझा ड्रायव्हर आहे, दररोज कार्यक्रम लाईव्ह करते माझा. धनगराचा आहे तो. येलकोट येलकोट. जय मल्हार. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला. बाबू मला 500 रुपये पाठवले. काय नाव? बाबा सर. कोण्या गावचे बाबू? फेसबुक वरून आले की इकडे प्रायव्हेट? इकडून आले. मी धन्यवाद देतो. बाबा गुरुजी, बाबा सर 500 रुपये पाठवले. हे संतोष शेठ गायकवाड फोन पे वर 100 आले. आणि सांगा बरं, पैशाले हात खिचात घाला लागते का? टेबला खालून खावा लागते काय? मी हे 600 रुपये त्या बाईले देतो जिचा नवरा दारू पिऊन मेला. उभ्या राहा. तुमच्या जवळ बसून असतील तर उभं करा. उभ्या राहा. आणि त्या बाईनं नका राहू. तिले मालूम, तुम्हाला मालूम आहे ना हिचा नवरा पिऊन मेला म्हणून. तुम्ही उभं करा ना. राहा ना एखादी बाई उभी. उभं राहा. कारण हे पैसे मी कुठे घरी नेऊ, कुत्र्याची मौत मरील. हे तुमच्या लोकांचं धन आहे. राणाजी, ज्या बाईचा पती दारू पिऊन गेला नाही, असाल तर उभे राहा ना. कोणी पेत नाही पारोळ्यात, असं काही आहे काय? झालं, दूध डेअरी पेक्षा बिअर बारवर लाइटिंग जास्त आहे, गर्दी जास्त आणि गर्दी जास्त. जवान पोट्टेच मरतात. नाही राहत बाई एखादी, जाऊ दे. देहाची तिजोरी दारू त्यात ठेवा, उघड बार देवा, आता उघड बार देवा. या 500 रुपयाचं म्हणणं आहे. एखाद्या गाडगे बाबाचं भजन म्हणा. कारण जे गाडगे बाबा, तुकडोजी महाराज आपल्या करताच जगले बाबू. काय वर्णन करावं? महाराज कोणाले म्हणावं? नाही तर महाराज आहे, बायका घेऊन बसते. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा, मग काय पाहता हॅटले का? अरे आम्हाले हा महाराज पाहिजे, लुगडं कमी भावाचा घाला.
लुगडं कमी भावाचं घाला पण पोरा पोरीले शिकवा म्हणणारा गाडगे बाबा होता. बाबासाहेब आंबेडकर याच्या कीर्तनात जात. दवाखान्यात गेले बाबासाहेब यायच्या भेटीले. हे एक संत कैसे डेपुटी राज माझे. अरे अण्णासाहेबाचं काम या कॉलेजचं हायस्कूलचं नदी जोड प्रकल्प, दवाखान्याचं बांधकाम, म्हणून वाढदिवस इकडे मराठा तिकडे बौद्ध. पण मुसलमान कीर्तनात बसून एखाद्या मुसलमानानं उभं राहा ना. एखादा आपल्याला जे आहे माया घरावर माया आश्रमात. थैंक यू. आज मैं वो मुस्लिम समाज के यहाँ से मेरे गाड़ी को कवर लाया जलगांव. आपका क्या शुभ नाम? अब्दुल रहीम. अब इधर रहीम और राम की रास एक ही है. उधर रहीम, इधर राम, इधर माँ, उधर अम्मी, इधर अब्बा, इकडे बाबा. पण ये कोई हरामी लोग, किसको बोलना मत. अभी इलेक्शन का दौर आ रहा है, अभी झगड़े लगाएंगे हिंदू मुसलमान में. अब देखो तुम शुरू हुआ, पर तुम्हें न हमें बचना है. अरे तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा. पारोला में मेडिकल से औषधि मुसलमान की हरे कलर के डब्बे में आती क्या, और हिंदू की भगवे में, और बुद्ध की नीले डब्बे में. उसको इंजेक्शन अलग है क्या तुमको, और हमको अलग है क्या हिंदू का. अरे हिंदू का कीर्तन है, मुसलमान सुन रहा है, और क्या होना. हम तो झुक कर सलाम करते हैं. अन्ना साहब के लिए आए तुम, मेरे को मालूम है. बर्थडे पर आ गए तुम अन्ना साहब को आशीर्वाद देने को. वहां पे सब धर्म के लोग प्यार करते, मुसलमान भी करते. बुद्ध ने तो प्रोग्राम ही रखा. सुनील भाऊ थोड़ी गिट्टी मेरे तरफ भेजवा देना, थोड़ा डांबर मार देना, मेरा रोड बना देना. तुम्हारा सत्कार मैं सुनील भाऊ को ही बुला था. है क्या सुनील भाऊ की गेले. अरे आवरे बाप लावरे दे रहे कुछ, क्या दे रहे. वो भी है ये भी है. कौन से देते जो दोनों में से क्या होना, उन्हों की पूछेंगे रहीम बहू को. तुम्हारा नाम क्या है? अब्दुल. एक अब्दुल कलाम था, दुनिया में ऐसा राष्ट्रपति नहीं हुआ जिसने मानधन पैसा सब स्कूल को और गांव को दे दिया, और खुद तो सन्यासी था. या तो महाराज लोग धूम स्टेट जमा रहे. हमने शादी नहीं किया, इधर बायों से लफड़े कर रहे. साले जेल में है 2 महाराज, दिन में अगरबत्ती, रात में जबरदस्ती. कौन सा लगाऊ, ये दियो. देखो रे ये भगवान क्या. अरे ये कलर फलर से धर्म पहचाना जाता क्या. ताळ्या ताळी. थैंक यू. सुनील भाऊ कोई कांटेक्ट का बजट कर रहे. बड़ा अच्छा मक्खन है, क्रीम है.